राम कृष्ण हरि जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा विठ्ठल
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल भरवा हा माधव तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी तरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावय कुंती आले घर जावय कुंती कुंती लटी के वचन लटी के वचन नाही देई उदासीन नाही देई उदासीन येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जावय कुंती आले घर जावय कुंती
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावय कुंती आले घर जावय कुंती कुमारी तो बार 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 कुमारी संसारी धन्य ते 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 संसारी दयावंत जे अंतरी दयावंत
सब संतन की जय। महायोग पीठे तटे भीमरत्यम सारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आली घर जावै कुंती। लटिके वचन नाही देव उदासीन येथे उपकारासाठी आली घर जावै कुंती। मधुरावाणी होती तुका मने वावपुटी येथे उपकारासाठी आली घर जावे कुंती। महायोग पीठे तटे भीमरथं वरं कुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थौ पदं भोजते जस्फुर्दि प्रदेशं विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो
जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोने आता काय माझी वाणी वाणिल संतासी रुजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर निगुण नाम ऐसे देवी प्रेम काही कळा समचरण सरोजम सांद्र नीला भुजागं जगननीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि मस्तक हे पायावरी यावर करी प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तो हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हिरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी विठ्ठल विठ्ठल धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आली घर जावे कुंटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे जगद्गुरु ज्ञानवंत कृपावंत ज्यांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रवर्तता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता व आईची वात्सल्यता अशी उपमा दिली आहे। असे देवमान्य संत जगदमान्य संत संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग अगदी तोंड भरून कार्य सांगणारा अभंग आहे। या अभंगात तुकाराम महाराजाचे पूर्ण जे कार्य आहेत ते अभंग आपण या अभंगातून पाहणार आहोत। विठ्ठल विठ्ठल
दिनांविषयी ज्यांच्या अंतकरणात दया आहे अत्यंत या जगात धन्य आहेत. वस्तुतः ज्यांचे घर वैकुंठात असूनही मूर्ती लोकांवर जडजीवर उपकार करता येतात. ते कधीही खोटे बोलत नाहीत आणि देवाविषयी अनासक्त असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या अमृतासारखी मधुरवाणी आणि पोटात अनेकांचे गुंद साठणे इतका अवकाश असतो. हा अभंग पूर्णपणे धन्यते संसारी या प्रमाणाभोवती फिरतो आहे. धन्यते संसारी दयावंत जे अंतरी, धन्यते संसारी येथे उपकारासाठी आली, धन्यते संसारी लटके वचन बोलत नाही, धन्यते संसारी मधुरावाणी ओटी. संसारात येणाऱ्या जीवांचे 4 वर्ग पडले जातात. पहिला दिग्गत उच्च जीवन विषय पामर लोकांचे, दुसरा निंद्य जीवन संसारात ओझे वाहणाऱ्या लोकांचे, तिसरा स्तुत्य जीवन साधकांचे, चौथा धन्य जीवन संतांचे. याविषयी थोडा विस्तृत वर्णन करता. पहिला दिग्गत उच्च जीवन. दुकुल दुकटुंबच सूत्रांचं सुतंचं दिक आत्मान श्री गोपाल पराणमुखम. जे देवाचे लोक आहेत त्यांचं कुल कुटुंब घर पुत्र शरीर यांचा सर्वांचा धिक्कार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज आणखी एका अभंगामध्ये सांगतात की 8 जणांचा धिक्कार सांगतात. दिग्गदिने जो बाई दे आदीन परलोक मान नाही दोन्ही, दिग्गदिने ज्याचे लोभावरी मन अतित पूजेने घडे तिना, दिग्गदिने आळस निद्रा दया पार आम्ही तारा गुरिया. तुका म्हणे दिग्ग ऐसे झाले लोक निंदक वादक नरका दाती. बायकोच्या आधीन ज्याचे जगणे, ज्याचे लोभावमान मन आहे, जो अतिथी पूजन करीत नाही, ज्यास आळस निद्रा पार आहे, जो आगोरी नको तेवढे खातो, आगोरी नको तेवढे खातो. तुकाराम महाराज आणखी एका अभंगामध्ये एका धिक्कार सांगतात, जो नेहमी दुसऱ्याकडे हात पसरतो. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने दिग्ग त्याचे. श्रीमद भगवद्गीतेत एक श्लोक आलेला आहे. एषा श्रीमद शोधा शुद्ध पदकमले नास्तिर भक्तिर राणा, एषा वीर कुणकथा नुन रक्तार संज्ञा, धिकतान धिकेतान धिकेतान कथयती सतत कीर्तनस्तो मृदंग. ज्यांची यशोदासी श्रीकृष्ण चरण कमलावर भक्ती नाही, ज्यांची जीभ गोपीकन्या प्रिय असणाऱ्या कृष्णकथा गाण्यास रस घेत नाही, ज्यांची कीर्तनातील मृदंग सतत सांगतो, त्याचे जीवन धिक्काय धिक्काय धिक्काय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता दुसरा निंदे जीवन. गाढवासारखे संसारात राहून ओझे वाहणाऱ्या लोकांचे निंदे जीवन आहे. कालिदास संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. गाढवास बांधावे लागत नाही महाराज, त्याचा मालक त्याच्या पायावरून हात फिरवतो, त्यास वाटते आपण बांधलो गेलो. सकाळी मालक उठला की हात फिरवतो, त्यास वाटले आपण सुटलो गेलो. गाढवाला दाव्याची गरज नसते. अशी काही 2 पायाची गाढव या कामावरून येतात, हात फिरवला जातो, कीर्तन हात फिरवला जातो, चहा घ्या नाश्ता घ्या जेवा व झोपा, सकाळी हात फिरवला जातो, लवकर आवराव ऑफिसला जा, कोण हात फिरवते सांगण्याची गरज नाही. या सर्वांचं जीवन निंद आहे. विठ्ठल विठ्ठल. तिसरा स्तुत्य जीवन. साधकांच्या जीवनाची तुकाराम महाराज प्रशंसा करतात. जो नेहमी नीतीने वागतो, सदशास्त्राचा अभ्यास करतो, आईवडिलांचे पालन पोषण करतो. प्रसिद्ध अभंग आहे. आपुलिया हिता
पाचव्या जीवनाचे तुकाराम महाराज म्हणतात स्तुत्य जीवन. आता चौथा धन्य जीवन. संतांचे जीव भक्ताच्या उद्धाराकरता आवर्तीन होतात. धन्यतेची जन्मा आले रे हरीचे दास, जिज्ञते विषय गुंतले केला विषानास. धन्यते निवृत्ती धन्यते सोपान, धन्य आणि दान ज्ञानदेव, धन्य तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ. धन्य धन्य अर्जुन यादवा माझी उद्धव धन्य, या दोघांच्या भाग्य समान न दिस्या न त्रिगजती. अर्थातच अभंगाचे प्रथम चरण. संसारी धन्य ते जे फक्त वरवर दया दाखवत नाही तर त्यांच्या अंतकरणात दया भरली असेल. नाहीतर गावठी मन आहे वांजुट्या मशिरा माया भारीन चटून चटून रेड कुमारी. यांच्या अंतकरणात दया असते. दयावंत करी देवाचं सारकी, आपली पारकती अनोळखी. एक प्रवचनकार प्रवचनास निघाला होता. संध्याकाळची वेळ होती. गाडीवान गाठला व म्हणाला मला प्रवचनात जायचे आहे, माझी वेळ महत्त्वाची आहे. अशाच उशीर झाला त्याला. गाडीवान होता एक्या, थकलेला बैल त्याचा होता. तो एक्या हळू चालला होता. गाडीवान गाडीत बसले व एक्या हळू चालला होता. प्रवचनकार म्हणाले एक्यास चाबूक मारा, माझी वेळ महत्त्वाची आहे. एकदा चाबूक मारला, दोनदा चाबूक मारला. गाडीवान म्हणाला तुमची विदागी मी देऊन टाकतो, तुम्ही आता परत जा. मग गाडीवान प्रवचनकार काय म्हणाला व कशामुळे देऊन टाकता. मग तो म्हणता तुमच्या प्रवचनाचा विषय काय. तो म्हणाला तर भूतदया. मग तो म्हणाला तुमच्या अंगात कोणतीच प्रकारची दया नाही तर तुम्हाला भूतदयावर बोलण्याचा काय अधिकार. असे याचे जीवन धन्य आहे. असेच एकदा एकनाथ महाराज कावड घेऊन निघाले रामेश्वराला. संघ काही मंडळी होती. कावड घेऊन निघाल्यावर मजल दर मजल करत निघाली. वाटेने जाता जाता एक गाढव होते, तहानलेले गाढव होते. कावडीचे पाणी रामेश्वराला पोहोचायचे. अर्धा प्रवास झाला व अर्ध्या प्रवासात एक गाढव सापडले. हे सगळे एकनाथ महाराजांची सर्व संघची जी मंडळी आहे ते पुढे निघून गेले व एकनाथ महाराज थांबले. गाढवास ताण लागलेली आहे. पाहून एकनाथ महाराज म्हणाले माझा रामेश्वर या गाढवातच आहे. म्हणून संतांच्या हृदयात दया असते. अर्थातच अभंगाचे दुसरे चरण.
हा देवाने 7 पदार्थ निर्माण केले आहेत खास उपकाराकरिता. रविश्चंद्र वृक्ष नदी ग्रावच सज्जना यते परोपकारा ये युगे दे गुणे निर्माता कहे तुका आकार काज सब पर रे रघुराज. सूर्य चंद्र पाऊस वृक्ष नदी गाय सज्जने जीवावर उपकार करतात. संत मात्र अलौकिक दिव्य उपकार करतात. या उपकाराचे 4 प्रकार पडतात. उपकारावर उपकार. उदाहरणार्थ शंकराने भस्म आणण्यास त्रास होतो म्हणून भस्मासुरास वर दिला. भस्मासूर कृतज्ञ निपजला. पार्वतीच्या अभिलाषेने शंकराच्या डोक्यावर हात ठेवण्यास निघाला. शंकर पळाले. विष्णूचा धावा केला. विष्णूने मोहिनीचे रूप धरले व त्यास भस्म केले. अपकारावर अपकार. जसाच तसा व्यवहार आहे. शटम प्रतिशटम भूयादादर प्रतिचादरम तद्र दोषान भवती दृष्ट दृष्ट समाचरित. शट लोकांशी शट वागताच आदरात आदर देतात. बरोबर दुष्ट वागल्यास दोष होत नाही. अपकारावर अपकार. आपल्यावर ज्याने अपकार केला त्याच्यावर अपकार करणे हा दोष नाही. उपकारावर अपकार. आपल्यावर ज्याने उपकार केला त्याच्यावर अपकार करणे आणि अपकारावर उपकार संत देव या प्रकार देतात. ज्ञानोबा राय नाथ महाराज वगैरे संतांचे याच्यामध्ये वर्णन होते. ज्ञानोबा रायला भांडार विसवा केचस यांना खूप त्रास दिला पण माऊलींनी त्यास नामदेवरायांचे गुरु करून ठेवले. नाथांच्या अंगावर 108 वेळा येऊन पान खाऊन थुंकला. एकदा काय झालं, पैठणमध्ये गावकऱ्यांनी विडा मांडला की जो नाथ महाराजांना राग आणेल त्यास 1,500 रुपयाचं बक्षीस. नाथ महाराजाला राग आणेल त्या 1,500चं बक्षीस. विडा मांडला. सर्व चर्चा झाली. एक मुस्लिम बांधवाने विडा उचलला. की मुस्लिम बांधवाला माहीत होते की नाथ महाराज सकाळी सकाळी गंगेच्या तीरावर स्नानासाठी जातात. मग तो त्या झाडापाशी जाऊन बसला. मुस्लिम बांधव त्या झाडापाशी जाऊन बसला. नाथ महाराज आंघोळ करून यायचे की मुस्लिम बांधवाने पान खाऊन थुकायचं. नाथ महाराज यायचे पान खाऊन थुकायचं. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4दा नाही, 5दा नाही, 108 वेळा येऊन अंगावरी थुंकला. प्रसाद देऊने मुक्त केला. नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा येऊन पान खाऊन थुंकला तरी पण माऊलीने त्यास प्रसाद देऊन मुक्त केला. व्यासांचे अवतार जयदेव यांना चोराने हात तोडून विहिरीत टाकले पण जयदेवांनी त्यांचा देवाकडून उद्धार केला. रामास कैकेयीने 14 वर्ष वनवासात पाठवले. पण वनवास संपल्यानंतर रामाने प्रथम दर्शन कैकेयीची घेतले. कैकेयी म्हणाली, रामा माझ्यामुळे तुला एवढा खूप त्रास झालेला आहे पण तू प्रथम दर्शन माझे कशामुळे घेतले. तातच नाही तो भरत महिमा पुरुष वायू सुतो सकम चापली प्लव गम रूपते कापे सौमित्र भक्ती. माझ्या भाऊत किती बल आहे, मी किती निश्चिंबक आहे, लक्ष्मण किती निश्चिंबक आहे. भरताचा महिमा वाढला. सुग्रीवाची मैत्री प्रकट झाली. माझ्या भाऊत किती बळ आहे जगात सगळे. वैरत्व्याबरोबर वैरत्व कसे करावे हे याचे जगात ज्ञान झाले. हे सर्व तुझ्या कृपेमुळे आई झाले म्हणून मी तुझे प्रथम दर्शन घेतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हनुमंता तुझ्या उपकाराचा मी कायमचा ऋणी आहे. एक उपकाराकरता एक प्राण द्यावा पण प्राण 5च आहेत. मी बाकीच्या पदार्थाचा तुझा कायमचा ऋणी आहे. बोलण्याचे 3 दोष सांगितले आहेत. एक कायिक वाचिक मानसिक. परोपकाराय वचन मन काया संत सहज स्वभाव खगराया तैसा काया वाचा मन प्राणे साधू वाढला उपकारा कारणे आपले परावे म्हणून येणे उपकार करणे सर्वासी. या अभंगात 3 चरणात 3 उपकार सांगितले आहेत. एका अभंगात 2 चरणात 2 उपकार सांगितले आहेत. जगाच्या कल्याणात संतांची उती देह कष्टविती परोपकार आहे भूतांची दया हे भांडवल संता आपली ममता नाही दे. एका अभंगात एका चरणात 3 उपकार सांगितले आहेत. वदवले मुखे न्यायालय धर्मा अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. बोलण्याचे 3 दोष सांगितले आहेत. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात विरोध वादू बळू प्रणिता पडाळू उपास छळू अवर्णस्पर्शू आटू वेगू विंदानू प्रणिता प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू दया वाचा. भान्यास उत्तेजन देणे कपटाचे बोलणे विरोधास बोलणे आशा लावणे फसवेगिरीचे बोलणे
असे कित्येक दोष सांगितले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या वेळेस मस्करीत बायकोशी लग्न होत असेल, एखाद्याचा प्राण जात असेल तर खोटं बोलले तर चालेल, पण हे तुकोबांना मान्य नाही. हे तुकोबांना मान्य नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धर्मराज फक्त एकदा खोटे बोलले, ते बी देवाने सांगितले म्हणून, पण त्यांचा स्वर्गात जाताना अंगठा गळून पडला. आपण तर एवढे खोटे बोलतो आणि आपलं काय काय गळून पडत हे सांगण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत दोषयुक्त खोटे बोलत नाहीत, लटिके बोलत नाहीत. मग बोलतच नाहीत का मौनी बाबासारखे राहतात. मग बोलतात कसे बोलतात तर अभंगाचं 4थं चरण. मधुरावाणी होती, मधुरावाणी होती, मधुरावाणी होती, मधुरावाणी जी भृगुचा कैसा पकारू, का तो मानुनी प्रिय पोचारू, का येतो सूचना सारंग धरू गुरुत्वासी. एकदा श्री विष्णूची परीक्षा घेण्याकरता भृगु ऋषींनी विष्णूच्या हृदयावर लात मारली, अर्थात झोपेत असताना. पण विष्णू रागावले नाही. किंबहुना म्हणाले, माझ्या छातीच्या हाडामुळे आपल्या पायास विजा झाली नाही ना, ते लातेचे चिन्ह स्त्रीवस्तलांच्या जगात दिसावे म्हणून ते शर्ट वापरत नाहीत. असे काही कित्येक बोलण्याचे उदाहरण दिले आहेत. मधुरा वाणी तुका म्हणे वाव पोटी. संत कसे बोलतात तर मधुर ऐसे ऐसे गोड मधुर ऐकता आल्हाद कर, सर्वांशी हितत्वे साचार, भोले सरनागर हरिकथा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 धन्य तो देश धन्य ते धन्य. विठ्ठल विठ्ठल. धन्य भूमी पुण्य देजा
पुण्यभूमी पुण्यात सध्या माणसे एवढे खोटी बोलतात, वय 45 पण 75 वर्षाचा करतात आणि हाफ तिकीट भरून अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात. असे काही बोलण्याचे दोष सांगितले आहेत. सांचवणी मरे धन लावे पोराशी भांडण नाही नारायण तुका म्हणे समला. महात्मे दोषयुक्त खोटे बोलत नाहीत, लटके बोलत नाहीत. मग कसे बोलतात तर मधुरावाने ओटी तुका म्हणे वाव पोटी तैसे साचा आणि मवाल मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संत दोषयुक्त बोलत नाहीत, लटके बोलत नाहीत. मग कसे बोलतात तर मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटी. हा देश धन्य आहे जो, हा राजा धन्य आहे जो नीतीने राज्य करतो. हे मस्तक धन्य आहे जे नेहमी संतांच्या चरणावर राहते. ही बुद्धी धन्य आहे जी नेहमी स्थिर राहते. असे किती धन्याचे प्रकार सांगितले आहेत. एकदा नारद एका गंगेकाठी गेले असता नारदाला एक कासव दिसले. नारद म्हणतात, कासवा तू धन्य आहेस, या पवित्र गंगेत राहतोस. कासव म्हणतो, नारदा ही गंगा माता धन्य आहे जिच्या उदरात असंख्य कासव राहतात. नारदाला ते पडते. नारद गंगा मातेची स्तुती करायला लागतात. गंगा माता प्रकट होते. गंगा माता म्हणते, माझ्यासारख्या कित्येक नद्या नाल्या ज्याच्यामध्ये सामावतात तो सागर धन्य आहे. नारदांना तो बी पडते. मग नारद सागराची स्तुती करतात. सागर प्रकट होतो. सागर म्हणतो, मला निर्माण करणारा ब्रह्मदेव धन्य आहे. नारदाला पडते. नारद ब्रह्मदेवाची स्तुती करायला लागतात. ब्रह्मदेव येतो व ब्रह्मदेव म्हणतो, माझा पालनकर्ता विष्णू धन्य आहे. मग नारदाला ते बी पडते. त्यावेळेस विष्णूचा अवतार द्वारकेत होता श्रीकृष्णाच्या रूपात. नारद तिथे जातात. श्रीकृष्णाच्या सभेमध्ये बसतात व श्रीकृष्णाची स्तुती करायला लागतात. श्रीकृष्णाला म्हणतात, आपण धन्य आहात. श्रीकृष्ण म्हणतात, माझा अवतार हा भक्ताकरिता आहे, म्हणून या जीवनात फक्त भक्त धन्य आहेत, बाकी कोण नाही. मग धन्य कोण आहे ते भक्त. धन्य ते हरीचे दास दिग्गतेविषयी गुंतले केला आयुष्य नास विठ्ठल. आपण लगेच विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
दो बार घुमाए, दो बार घुमाए, दो बार घुमाए, दो बार घुमाए, दो बार घुमाए। कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव धन्यते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आली घर जावे कुंटी। लटिके वचन नाही, लटिके वचन नाही, देई उदासीन, येथे उपकारासाठी आली घर जावे कुंटी। मधुरावाणी होती तुका मने वाव पोटी, येथे उपकारासाठी आली घर जावै कुंटी। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा इंद्रायणीच्या पवित्र तीरावर असलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करतो व श्री माझे गुरुवर्य श्री नागेश महाराज बेंडे व गायनाचार्य श्री हरिभक्त पारायण भगवानजी महाराज बेंडे यांच्या दोघांच्या चरणी अर्पण करतो। नागेश महाराजांमुळे इथं बोलण्याची संधी मिळाली, त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो व आपली श्री महालक्ष्मी नारायण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतला मी एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कीर्तन करण्याची संधी मिळाली। यामुळे मी माझे गुरुवर्यांचे आभार मानतो व मला साथ संगत करणारे पक्वाच्या मृदंगाचार्य श्री हरिभक्त पारायण आमचे बंधुत्व श्री गौरव महाराज चव्हाण व गायनाला साथ करणारे माझे सर्व गुरुबंधू श्रीकांत महाराज असतील, निलेश महाराज असतील, ओम महाराज असतील, रोहित महाराज असतील, इकडं गणेश महाराज असतील, आर्यन महाराज असतील, विनेकरी श्री आमचेच गावकरी कृष्णा महाराज असतील, यांच्या सर्वांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो व सेवेला पूर्ण विराम देतो। विठ्ठल जय जय Bye.